नमस्कार, मी सेजल पुरवार. भाग्य विजय या आमच्या स्पेशल शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. भाग्य विजयच्या माध्यमातून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असलेल्या समस्या यांना कशा पद्धतीने सामोरं जायला हवं, याशिवायच या समस्यांना सामोरं जात असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणींवर कशा पद्धतीने मात करायला हवी यावर चर्चा करत असतो. आणि आज सुद्धा आपण वृषभ रास, स्वभाव व ग्रहमान याशिवायच राशींचा आपल्या जीवनावर कशा पद्धतीने प्रभाव पडतो या विषयक समस्यांवरती चर्चा करणार आहोत. आणि ते सुद्धा ज्योतिष व वास्तुशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर यांच्यासोबत. डॉक्टर, तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर आता आपण सर्वप्रथम डॉक्टरांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. डॉक्टर मागील 3 पिढ्यांपासून ज्योतिष व वास्तू या क्षेत्रामध्ये कार्य करताय. याशिवाय त्यांनी ज्योतिषशास्त्र व वास्तुशास्त्र या विषयामध्ये PhD केलेली आहे. देश विदेशामध्ये त्यांना अनेक मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. त्यांना रत्नांची विशेष परख आहे. रत्नांचा अभ्यास देखील त्यांनी केलेला आहे. ठाणे, पुणे आणि औरंगाबाद या ठिकाणी भाग्य विजय या नावाने त्यांचे ऑफिस सुद्धा प्रसिद्ध आहे. तर आजचा आपला विषय आहे वृषभ रास, तिचे स्वभाव व ग्रहमान. तर सर, मला सांगा की वृषभ रास याचे स्वभाव कशा पद्धतीचे असतात? वृषभ रास म्हणलं की त्याचा स्वामी आपल्याला आधी पाहणं गरजेचं असतं, कारण 12 राशी आहेत, प्रत्येक राशीला एक स्वामी असतो. जसं मेष राशीचं आपण पाहिलं याआधी की त्याचा स्वामी मंगळ होता, आणि त्या मंगळाचं जे कारकत्व होतं, त्याचे जे स्वभाव होते त्यानुसार त्या राशीचे स्वभाव पण बनत असतात. आता वृषभ रास म्हणलं तर त्याचा स्वामी शुक्र आहे. शुक्र हा प्रेमाचा कारक आहे, सौंदर्याचा कारक आहे, कलेचा कारक आहे आणि रोमांसचा कारक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपण एवढं कळतं की वृषभ राशीचे लोक हे रोमॅन्टिक असतात, आनंदी उत्साही स्वभावाचे असतात. त्यांना निसर्ग खूप आवडतो, त्यांना कामामध्ये खूप इंटरेस्ट असतो आणि ते काम करायचं म्हणून करत नाही, तर ते मन लावून किंवा प्रेमानं की त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन ते काम करत असतात. त्याच्यामध्ये आनंद, स्वतःचा आनंद ते शोधत असतात प्रत्येक कामामध्ये, आणि त्यानुसार ते काम करत असतात. आता ह्या राशीचे चिन्ह, बोध चिन्ह आपण पाहिलं असेल तर ते बैल आहे. अच्छा. काय की मेहनती रास ज्याला म्हणतो आपण. बैल कसं काम करतो, किती कष्टाळू असतो, किती मेहनत घेतो. फक्त एक आहे की ते स्वतःच्या डोक्यानं करत नाही, त्याला सांगितलं तेवढं करतो. तसं वृषभ राशीचं कसं असतं की मेहनत करत असताना, काम करत असताना त्यांना जेवढं त्यांना सांगितलं आपण एवढं करायचं, कष्ट करायला कधीच कमी नसतात. ते दिवसातून 10-10 तास, 12-12 तास, 14-14 तास मेहनत करू शकतात, आणि तशी ती मेहनतही घेतात. आता हा एक स्वभाव, मेहनतीचा स्वभाव झाला. दुसरा त्यांचा रोमॅन्टिक स्वभाव झाला. तिसरा त्यांचा प्रेमळ स्वभाव झाला. चौथा त्यांची यामध्ये कला असते. एक प्रकारचं तुम्ही बघत असाल की काही लोकांना राहणीमानामध्ये फार आनंद असतो की एक वेगळी स्टाईल असते त्यांची. कोणी फ्रेंच कट ठेवतो, कोणी मिशा खूप जास्त ठेवतो, कोणी एखादी लेडीज असेल तर तिच्या केसाची हेअरस्टाईल एक वेगळीच असणार, किंवा बॉबकट असेल त्याच्यात सुद्धा कलरची शेड वेगळी दिली. ती एक वेगळी प्रकारची ओळख, ही त्यांची जी राहणीमान असते ही त्यांची ओळख असते. की आपण बघतो एखाद्या माणसाचा, आपण म्हणतो अरे ते माणूस फ्रेंच कटवाला का तो, म्हणजे ते कळतं आपल्याला. हां, असे जे लोक असतात ना, हे वृषभ राशी असतात. त्यांना वेगळं काहीतरी हटके ज्याला म्हणतो ना आपण, आणि दिसण्यावर, लोकांनी आपल्याकडे पाहण्यावर ह्यांचा जास्त भर असतो की जास्तीत जास्त आपण सुंदर दिसलं पाहिजे, जास्तीत जास्त आपण आनंदी आणि लोकांमध्ये आपलं इम्प्रेशन जास्त पडलं पाहिजे, आणि थोडक्यात लोकांनी आपल्याला लाईक जास्त केलं पाहिजे, लोकांचं आकर्षण आपल्याकडे जास्त असलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे ह्याचं जास्त लक्ष असतं, आणि त्या दृष्टीनंच त्यांची राहणीमान पण असते, आणि त्यानुसार ती राहत असते. नक्की सर. आता हे तर झालं की त्याचा स्वभाव कसा असतो, परंतु जर वृषभ रास बघितली तर बाकीच्या राशींपेक्षा वृषभ राशीचं काय वैशिष्ट्य आहे? महत्वाचं काय की ही मेहनती रास आहे. दुसरी गोष्ट, वृषभ राशीची व्यक्ती आपल्या घरामध्ये असेल आणि तर ती सगळ्यांची काळजी घेणारी असते, सगळ्यांची व्यवस्थित विचारपूस करणारी असते. महत्वाची गोष्ट काय असते की वृषभ राशीच्या लोकांचे वैशिष्ट्य एका वाक्यात जर सांगायचं म्हणलं की ते मेहनतीला कुठेही घाबरत नाही. कोणतेही काम त्यांना द्या, ते परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात, आणि कष्टाळू रास असल्यामुळं कष्ट खूप घ्यावं लागतं त्यांना, सहजासहजी कोणतं यश मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट काय की हे दुसऱ्यांचा जास्त विचार करतात. दुसरी गोष्ट महत्वाची, आपण पाहतो की प्रत्येक जण आपापला विचार करत असतो, पण ह्या राशीचे लोक जर पाहिले आपण तर हे सगळ्यांसोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करत असतात. एक म्हणजे ह्यांच्यासोबत जर एखादा लहान मुलगा खेळत असेल तर ते लहान लेकरासारखं वागतील, की ते असं तिथं मोठं आपण असं नाही वागणार. तरुण असेल तर तरुणासारखं वागतील, आणि
एकदम वृद्ध माणूस जरी ह्यांच्या सानिध्यात आला, ह्यांच्यासोबत सहवासात असला, तर ते वृद्ध माणसासारखं सुद्धा वागायला सुरू करतात. म्हणजे पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिलाय उसके जैसा, आपण जसं म्हणतो ना, तसं ह्या राशीचं एक वैशिष्ट्य आहे की हे प्रत्येकामध्ये मिसळायला कधी पण तयार असतात आणि मिसळतात पण. हे ह्या राशीचं फार महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता महत्व तर आपण हे बघितलं की प्रत्येकासोबत जसं असतील त्याच्यासोबत त्या पद्धतीचा राहायचा त्यांचा प्रयत्न असतो. परंतु जर आपण बघितलं की वृषभ रास जी आहे, तर आता असं म्हटलं जातं की प्रत्येक राशीसोबत कोणती ना कोणती राशी ही जास्त कनेक्टेड असते. तर आपण जर वृषभ राशीचं बघितलं तर वृषभ राशीच्या मित्र राशी ह्या कोणत्या आहेत? कसं आहे की प्रत्येक राशीला एक स्वभाव जसं आपण आता पाहिलं आणि त्यांच्या स्वभावाला मिळती-जुळती रास त्यांच्यासोबत त्यांना ते कम्फर्ट वाटतं. का आपण म्हणतो ना, आपण कम्फर्ट झोनमध्ये जेव्हा जातो तर आपल्याला बरं वाटतं त्यांच्यासोबत राहायला. तर वृषभ राशीसाठी कर्क रास खूप चांगली असते. अच्छा. त्यांच्यासोबत मिथुन रास खूप चांगले असते. कन्या रास पण त्यांच्यासाठी खूप चांगले असते. त्यासोबतच वृश्चिक राशीचे लोकसुद्धा त्यांच्यासोबत चांगलं हे होऊ शकतात. धनु राशीचे लोकसुद्धा वृषभ राशीच्या लोकांना आवडतात. दिसायला पण आवडतात आणि बोलायला वागायला पण आवडतात. कुंभ राशीचे लोकसुद्धा आणि मीन राशीचे लोकसुद्धा वृषभ राशीच्या लोकांसाठी एक मित्र राशी आपण त्याला म्हणू शकतो. किंवा ह्या दोघांमधली अंडरस्टँडिंग, विचाराची देवाणघेवाण, एकमेकाबद्दलचं अट्रॅक्शन, समजून घेण्याची पद्धत आणि काम करण्याची पद्धत जे आपण सहसा पाहत असतो, हे यांना आवडतात. आणि वृषभ राशीचं एक वैशिष्ट्य काय असतं माहिती का, की ते समोरच्याला कधीच नाराज करत नाहीत. काय की ह्यांना ॲग्रेसिव्ह नेचरचे लोक आवडत नाहीत. जसं मेष रास आहे किंवा सिंह रास आहे किंवा थोडक्यात आपण धनुरास सुद्धा पाहतो की त्यांचे फक्त शरीरयष्टीमुळे ती एक अट्रॅक्शन असतं वृषभ राशीला त्यांच्यामध्ये. पण स्वभावानं जर पाहिलं तर स्वभावानं कुठेतरी ह्या दोघांमध्ये थोडे वैचारिक मतभेद होऊ शकतात. कारण ही जी रास आहे ही प्रत्येक गोष्टीमधलं सुंदरता शोधत असते, सौंदर्य शोधत असते, प्रेम शोधत असते, आपुलकीचा भाव शोधत असते. आणि काय असतं की हे समोरच्याला बोलून कधी दुखवत नाहीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ह्यांचा अपमान जरी केला तर हे लगेच त्याला बोलून दुखवणार नाहीत किंवा तो मला असं का बोलला. आणि बरेचदा काय होतं मग ह्याच्यामुळे ह्या व्यक्तीला काय त्रास होतो की ह्यांना गृहीत धरलं जातं प्रत्येक वेळेस. कारण हे कुठे आपलं ओपिनियन ज्याला म्हणतो ना आपण, आपले विचार मांडणं हे मांडत नाहीत. तर मग त्यासाठी हे अग्रेसिव्ह ज्या राशी असतात, सूर्याची रास सिंह आहे किंवा मेष रास आहे मंगळाची किंवा धनुरास आहे, या ठिकाणी थोडं ह्यांना कम्फर्ट होत नाही. किंवा मकर राशीसोबत थोडे कम्फर्ट होत नाहीत. कारण ह्यांना कसं आहे की इमोशनल भावना, स्वप्न, निसर्ग, एक आल्हाददायक ज्याला वातावरण म्हणतो आपण की रोमॅन्टिक वातावरण, याच्यामध्ये असं आदर जगायची सवय असते. खोलवर ठामपणे आणि कडक भूमिका ज्याला म्हणतो आपण, की जी एक महत्वाकांक्षी पुरुषांची किंवा एखाद्या स्त्रीची भूमिका असते, ती वृषभ राशीमध्ये तेवढी दिसत नाही. त्यांना त्याच्यामुळं ह्या कडक राशीमुळं किंवा ह्या धैर्यवादी किंवा महत्वाकांक्षी राशीमध्ये थोडं वैचारिक किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. तर खरं तर आपण जर सर मागच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं तर की राशींचा सुद्धा आपल्या करिअरवरती प्रभाव होत असतो. तर जर वृषभ राशीचा विचार केला तर हे जे लोक आहेत, वृषभ राशीचे जे लोक आहेत, त्यांनी कोणत्या पद्धतीने करिअर निवडायला हवा आणि त्यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य चांगल्या पद्धतीने होऊ शकतं? जसं मी तुला सुरुवातीला स्वभाव सांगताना सांगितलं की ही सौंदर्याची कारक त्याचा स्वामी शुक्र आहे. आणि त्यामुळं कलेशी संबंधित, अभिनयाशी संबंधित, संगीताशी संबंधित की मनोरंजन क्षेत्र जेवढे असतात त्याच्यामध्ये आहेत. किंवा त्याच्यासोबतच सौंदर्य आलं म्हणजे तुमचं राहणीमान आलं. म्हणजे तुम्ही कपड्याच्या क्षेत्रात असतील, दागदागिन्याच्या क्षेत्रामध्ये असतील, कलाकुसरीच्या क्षेत्रामध्ये असतील, कौशल्य तुम्ही ह्यांच्यामध्ये कौशल्य पण असतं, कल्पकता पण असते. त्यामुळं कलात्मक ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे करू शकतात. किंवा ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये किंवा आपण पाहतो की टी व्ही चॅनलवर सुद्धा अँकरिंगमध्ये सुद्धा एक ठसा वेगळा उमटायचा असेल तर एक वेगळी ह्यांची एक छाप असते आणि त्याच्यामध्ये ते हे करू शकतात. कलाक्षेत्रामध्ये फार पुढे जाऊ शकतात ते. त्यासोबतच अभिनयामध्ये पण फार पुढे जाऊ शकतात. कारण अभिनयामध्ये सुद्धा ह्यांच्यामध्ये एक हातोडी असते की प्रत्येक गोष्टीला सुंदरपणे प्रेझेंट करणं आणि समोरच्या मनावर बिंबवणं हे लोकांचा गुण असतो. त्यामुळे हे जे सगळे क्षेत्र आहेत की जे मनोरंजनाशी संबंधित असतात याच्यामध्ये ह्या लोकांना चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं. आता ह्या तर सगळ्या चांगल्या गोष्टी झाल्या. वृषभ रास कशा पद्धतीने चांगली हे समजलं, स्वभाव कसा आहे ते पण समजलं. परंतु ह्या राशीच्या स्वभावामध्ये दोष कोणते आहेत? सगळ्यात महत्त्वाचा दोष काय असतो तुला एक सांगतो की गृहीत धरणं आपल्याला. अच्छा. जर तुम्हाला कोणी गृहीत धरत असेल ना तर तुम्ही कोणासाठी काही करताय. तुम्ही 10 वेळेस एखाद्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट करताय. कुटुंबामध्ये अशी व्यक्ती असते ती सगळ्यांसाठी झिजत असते.
किंवा ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती असते ती सगळ्यांना सहकार्य करत असते, पण कुठेतरी तिच्या मनाला वाटतं यार मी 10 वेळेस मदत केलं तर एकदा तरी मला समोरच्याने एकदा तरी मला मदत केली पाहिजे त्याच्या वेळेला. किंवा एखादा विषय असेल घरामधला किंवा भावामधला किंवा मित्रांमधला किंवा ऑफिसमधला एखादा विषय असेल आणि ते तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्ही ते योग्य वेळी नाही बोललात तर तुम्हाला तिथं गृहीत धरलं जातं आणि त्याचा सगळ्यात जास्त मानसिक आणि मनस्ताप ज्याला म्हणतो आपण. काय होतं बरेचदा असं असतं की मी पाहिलेलं आहे की एखादा वृषभ राशीचा व्यक्ती असतो आणि एखादी त्याची 2 पार्टनर आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो मी. आणि त्याचे 2 पार्टनर आणि त्यांनी तिघांनी मिळून ठरवलं की आता आपल्याला हे 3 लाख रुपयाचा एक वस्तू आहे किंवा एक मशिनरी आहे ती आपल्याला घ्यायची आणि आपल्याला तिघांना कॉन्ट्रीब्यूट करून घ्यायची, म्हणजे तिघांना 1-1 लाख रुपये द्यायचे त्याचे. काय होतं की हे वृषभ राशीचा व्यक्ती तिथे बोलतच नाही काही, त्याच्या मनात नसतं ती घ्यायची, पण ती होय म्हणत नाही, नाही म्हणत नाही. त्याचा अर्थ असा होतो की त्याला गृहीत धरलं जातं की तो रेडी आहे ते घेण्यासाठी. आणि जेव्हा खरंच प्रॅक्टिकली ती गोष्ट करायची वेळ येते ना तेव्हा ह्याचं मन तयार होत नाही की आपण त्याला येस म्हणावं किंवा नो म्हणावं, काय करावं किंवा सहकार्य करावं. अशा वेळेस काय होतं मग अशा व्यक्तीचं कुठेतरी वैचारिक मतभेद होतात किंवा मनस्ताप होतो किंवा मनात नसताना ती गोष्ट करावी लागते. मग अशा वेळेला हे जे लोक असतात ना वृषभ राशीच्या लोकांना एक महत्वाचं आहे की दुसऱ्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा आपल्याला काय वाटतं ही भावना मला वाटतं की ह्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून वृषभ राशीच्या लोकांना मला सांगावं वाटतं की त्यांनी आपल्याला काय वाटतं हे महत्त्वाचं हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे. योग्य वेळी समोरच्याला क्रॉस करायचं तर क्रॉस करता आलं पाहिजे, साथ द्यायची तर साथ देता आलं पाहिजे, हो म्हणायचं तर हो म्हणता आलं पाहिजे, नाही म्हणायचं तर नाही म्हणता आलं पाहिजे. अशा पद्धतीनं जर त्यांनी जर प्रयत्न केले तर तो जो काही त्यांच्या स्वभावाचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे जे होणारा मनस्ताप नुकसान आहे ते टाळू शकतात. नक्कीच सर, आपल्याला आत्ताच सरांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्ही वागायला हवं किंवा तुमचा स्वभाव कशा पद्धतीने बदलायला हवं, तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी येत असतील त्यांना कशा पद्धतीने सामोरं जायला हवं, यासाठी तुम्हाला ज्या योग्य मार्गदर्शनाची गरज आहे ती तुम्ही सरांकडून घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला काय करायचं, स्क्रीनवरती स्क्रोल होत असलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. शिवाय सरांचा मेल आयडी आहे, त्या मेल आयडीवर तुम्ही मेल करू शकतात. सरांना भेटायचं असेल तर त्यांची अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकतात. सरांचं ठाणेमध्ये, औरंगाबादमध्ये, पुण्यामध्ये या ठिकाणी त्यांचे ऑफिस सुद्धा आहे. सर, आपण आता वृषभ राशीचा स्वभाव जाणून घेतला, दोष जाणून घेतले, परंतु घरात एखादा व्यक्ती आहे त्याची रास वृषभ आहे, तर आता दोष आणि गुण हे दोघं तर आपण जाणून घेतलेलेच, परंतु त्या व्यक्तीशी खरं तर घरातल्या लोकांनी कशा पद्धतीने वागायला हवं याबद्दल आपण काय सांगाल? महत्वाचं काय की मी जसं सांगितलं की वृषभ रास ही आनंदी उत्साही व्यक्तीची रास आहे. खूप आनंदी असतात, उत्साही असतात. म्हणजे एखादी स्त्री जर आपल्या घरामध्ये वृषभ राशीची असेल किंवा पुरुष असेल त्यांना आपल्या घरातल्या लोकांना खाऊ जरी घालायचं असेल ना ते इतके आनंदानं करतात त्यांच्यासाठी आणि आग्रहानं खाऊ घालतात. जसं आता पावसाचं वातावरण आहे की ते मनानच लगेच म्हटले आपण भजे करू, चहा करू, बेस्ट आपण गरम गरम भजे खाऊ आणि ते स्वतः सगळी ते तयारी करून सगळ्यांना प्रेमानं आणि आग्रहानं त्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असतं की ते मनाला किती त्यांच्या वाईट वाटू किंवा कोणी त्यांना काही बोलू पण ते हसण्यावर नेतात आणि हसत खेळत सगळ्यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं वृषभ राशीच्या लोकांना आपण हँडल करण्यापेक्षा ते आपल्याला चांगल्या प्रकारे हँडल करतात आणि घरामधलं वातावरण आनंदी उत्साही ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्नशील असतात आणि सतत प्रयत्न करत असतात. नक्कीच. आता हे तर झालं की कशा पद्धतीने वागावं, परंतु आपण असं बघितलेलं आहे की ग्रहमान सुद्धा असतात. तर नेमकं वृषभ राशीचे ग्रहमान कशा पद्धतीचे असतात आणि जर काही अडचणी येत असेल तर विशेषतः वृषभ राशीवाल्यांनी कोणत्या ग्रहाची उपासनाही करायला हवी आहे? महत्वाचं कसं असतं की प्रत्येक राशीसाठी एक काही देवता असतात. जसं वृषभ राशीसाठी त्यांनी लक्ष्मीची उपासना करायला पाहिजे, गणपतीची उपासना करायला पाहिजे. आणि त्यासोबतच एक महत्वाची गोष्ट की आता अडचणी काय येतात, ग्रहमान काय असतात. पत्रिकेमधले आपली जन्मपत्रिका असते, आपल्या 2 प्रकारच्या कुंडली आपण महत्त्वाच्या पाहत असतो. एक जन्म लग्न कुंडली म्हणजे जन्मला जी पत्रिका तयार होती आपली त्याला आपण लग्न कुंडली किंवा जन्म कुंडली म्हणतो. आणि दुसरी कुंडली म्हणजे जी सातत्यानं बदलत असते त्याला आपण राशी कुंडली म्हणतो. आणि ती आपल्या राशीपासून सुरुवात होत असते त्याची, की आपली वृषभ राशी तर 2 पासून सुरू होत असते. तर पहिलं जे स्थान असतं आपल्या कुंडलीतलं तर त्याच्या ठिकाणी वृषभ रास असेल आणि वृषभ राशीमध्ये जर तिथे शुक्र असेल तर खूप चांगली गोष्ट. कारण पहिलं स्थान जे असतं ते आपण कसे वागतो, आपण कसे राहतो, आपलं प्रेझेंटेशन काय, आपलं बॉडी लँग्वेज काय आणि बाकीची जी इतर व्यक्ती आहेत ते आपल्याला काय समजतात ह्या गोष्टी आपल्याला प्रथम स्थानावरून कळत असतात. तर जेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये प्रथम स्थानामध्ये जर शुक्र असेल
आणि तिथं असेल तर नक्कीच तुम्हाला कलाक्षेत्रामध्ये किंवा तुमचं इम्प्रेसिव्ह व्यक्तिमत्व असतं, तुमच्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर जास्त असते, लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेनं आणि चांगल्या पद्धतीनं बघत असतात. त्यासोबतच हा जर शुक्राच्या ऐवजी तिथं जर एखादा पाप ग्रह असेल किंवा चुकीचा ग्रह आला असेल, राहू आला असेल, सूर्य आला असेल, मंगळ आला असेल, तर अशा वेळेला काय होतं की तुम्ही दिसायला खूप सुंदर असता तरी पण तुमचं इम्प्रेशन नाही पडत, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो लोकांचा. आपण बरेचदा पाहतो रस्त्यानं सुद्धा फिरताना, येताना, जाताना की एखादा व्यक्ती दिसायला म्हणजे आपण असे बरेचदा पाहतो की खूप दिसायला सुंदर असतात पण कर्तृत्वामध्ये शून्य वाटतात ते. आपण म्हणतो ना, दिसायला देखणं आणि कपाळ शकणं, जसे आपले मराठीत एक म्हण आहे, खूप स्मार्ट आहे, दिसायला सगळं आहे पण त्याच्यामध्ये कर्तृत्वच काही नाही. तर अशा काही गोष्टी त्याच्यामुळे होऊ शकतात. द्वितीय स्थानामध्ये जर अशीच ग्रहमानाची स्थिती असली, शुभ ग्रह असते, तिथं जर शुक्र स्वराशीचा असेल आणि तो वृषभ राशीचा द्वितीय स्थानामध्ये असेल तर नक्कीच ते धनस्थान आहे तुमचं. त्याच्यामुळे तुमची आर्थिक संपत्ती, आर्थिक सेव्हिंग कशी असणार आहे, काय असणार आहे ते कळतं. आणि जर शुक्र तिथं असेल आणि त्यासोबत बुध असेल तर नक्कीच तुमच्या संपत्तिक स्थिती जी आहे किंवा सेव्हिंग जे असतात ते खूप चांगल्या प्रकारे असतात. चंद्र आणि शुक्र तिथं असेल तर नक्कीच तुमच्या भावंडातलं तुमचं प्रेम जे असतं ते अतिउत्तम असतं, एकमेकाच्या सहकार्याच्या भावना असतात. तुम्हाला प्राथमिक शिक्षणामध्ये सुद्धा त्याच्यात अडचणी येत नाहीत. तृतीय स्थान म्हणजे हे पराक्रमाचं स्थान असतं. या स्थानामध्ये जर शुक्र स्वराशीचा असेल तर नक्कीच तुम्ही प्रसिद्धीला पोहोचू शकतात आणि त्यासोबत जर सूर्य असेल तर नक्कीच तुमचं एक ब्रँड नेम तयार होऊ शकतं. तुम्हाला चांगल्या प्रकारची प्रसिद्धी मिळू शकते आणि अशी एक संधी मिळू शकते की त्याच्यामुळे तुमचं जगभर नाव होऊ शकतं किंवा ज्या प्रमाणात तुम्हाला प्रसिद्धी पाहिजे आणि जे तुमची स्वप्न आहेत आणि ज्यानुसार तुम्ही प्रयत्न करतात त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचं सक्सेस मिळू शकतं. हे जर चतुर्थ स्थानामध्ये असेल अशीच परिस्थिती तर आपल्या कौटुंबिक जीवन असतं. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्या घरातले वडीलधारी माणसं, आपण यांच्यामध्ये सामंजस्य वातावरण असतं, एकमेकाचं आदरपूर्वक वातावरण असतं आणि तुमची स्वतःची कष्टाची जी प्रॉपर्टी, ज्याला ॲसेट वगैरे म्हणतो आपण, स्थावर मालमत्ता, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यातून प्राप्त होत असतात. आणि ते जर तिथं शुक्र असेल, बुध असेल, गुरु असेल तर यासोबत ते जर शुभग्रह असतील तर नक्कीच त्याचा चांगला फायदा होतो. आणि तिथं अशुभ ग्रह असतील तर मग तुमच्या स्वतःवरचं तिथं घर विकत घेताना किंवा स्वतःचे ॲसेट विकत घेताना तिथं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते किंवा तिथं बरेचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. हे जर पंचम स्थानात असेल तर थोडं शिक्षणाचं स्थान असतं, ते तुमचं शिक्षण, करिअर या स्थानावरून कळत असतं. तिथं जर शुक्र आणि सूर्य आले असतील तर तुमच्या शिक्षणाला वेगळीच वळण मिळतं. शिक्षण सोडून अवांतर गोष्टीमध्ये तुमचं लक्ष जातं, त्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येत नाही किंवा करिअर सक्सेस होत नाही, त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. ते जर तिथं चांगले ग्रह असतील तर तुमचं चांगल्या प्रकारचं शिक्षण होऊ शकतं. जर नुसता शुक्रच असेल तर तुम्ही कलाक्षेत्राशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आणि नुसतं शुक्र असेल तर संततीसाठी सुद्धा ते स्थान तेवढंच महत्त्वाचं असतं, त्यामुळे संततीचा पण तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होऊ शकतो. हे जर षष्टम स्थानामध्ये असेल आणि जर तिथं शुक्र चांगला असेल बसलेला स्वराशीचा तर तुम्हाला आरोग्याचे प्रॉब्लेम जास्त होत नाहीत. आणि जर तो पाप ग्रहाने युक्त असेल तर मग स्त्री असेल तर त्यांना गायनिक प्रॉब्लेम येतात किंवा पुरुष असतील तर त्यांना कमरेच्या खालचे आजार, ज्याला शुद्र आजार आपण म्हणतो, असे आजार त्यांना होऊ शकतात. आणि ते सप्तम स्थानामध्ये असेल तर तुम्हाला लाईफ पार्टनर खूप जीव लावणारा मिळू शकतो, खूप प्रेम करणारा मिळतो. आणि तिचं जर पापग्रहांनी युक्त असेल तर दोघांमध्ये वैचारिक मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता असते. हे जर अष्टमात असेल तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात किंवा विम्याचे जे पैसे मिळणार असतात आपल्याला किंवा कोर्ट कचेरीमध्ये जे काही आपले चालू असतात त्याच्यामध्ये अडचणी येऊ शकतात. भाग्यस्थानामध्ये जर शुक्र असेल तर तुम्हाला नक्कीच परदेशात जाण्याची संधी मिळते आणि तुम्हाला आर्थिक संपत्ती येऊन तुम्हाला चांगल्या प्रकारची स्थिरता येऊ शकते. कर्मस्थानात असेल तर जिथे तुम्ही काम करतात तिथं तुम्ही सगळ्यांना सगळ्यांचे आवडते असतात आणि तिथं तुमच्याशिवाय कोणाचंही काम रुकत नाही, म्हणजे तुमच्याशिवाय कोणाचंही काम होत नाही, अशा पद्धतीने तुम्ही तिथं सगळ्यांना आवडते असतात. आणि हे जर लाभ स्थान असेल तर तुमचं उत्पन्न कामापेक्षा चांगलं असतं. तुम्ही जेवढं काम करता त्यापेक्षा स्मार्ट वर्क ज्याला म्हणतो आपण, त्यानुसार कमी काम आणि पैसा उत्पन्न जास्त असतं. आणि हेच जर वेळात असेल तर तुम्हाला कर्ज वगैरे जे असतात त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यश मिळू शकतं आणि ते पूर्णपणे आपण त्याला म्हणतो की EMI वगैरे तुमची वेळेवर जाऊ शकतात आणि कर्जची परतफेड जी आहे ती वेळेमध्ये पूर्ण होऊ शकते. नक्कीच सर, आपण आता कोणत्या पद्धतीने हे चांगले ग्रह आहेत हे तर कळालेलं आहे किंवा कोणत्या स्थानामध्ये असल्यावर त्यांचा चांगला प्रभाव पडतो हे सुद्धा कळालेलं आहे. परंतु जर आपण विचार केला तर ग्रह हे बदलत असतात, तर वृषभ या राशीसाठी कशा पद्धतीने कोणता ग्रह हा अडचणी निर्माण करू शकतो किंवा कोणत्या काळामध्ये त्याला त्रास सहन करावा लागू शकतो? कसं आहे की जसं मी आता सांगितलं की ग्रहांची स्थिती आणि स्थान सांगितले, महत्त्वाचं कसं असतं की वर्तमान स्थितीमध्ये
जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या पत्रिकेमध्ये 6, 8, 12 या स्थानाशी संबंधित कोणत्या ग्रहाची जेव्हा विषुत्री महादशा किंवा अंतर्दशा येत असते त्यावेळेला आपल्याला त्रास होत असतो. शनीच्या 7.5मध्ये सुद्धा वृषभ राशीला त्रास होऊ शकतो. गुरु जेव्हा 4, 8 आणि 12 येतो तेव्हा सुद्धा ह्यांना आर्थिक नुकसान होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकते, नोकरी जाण्याची शक्यता असते किंवा व्यवसायामध्ये आर्थिक नुकसान होऊ शकतं. अशा प्रकारे गोचरीमध्ये किंवा वर्तमान स्थितीमध्ये जेव्हा असे ग्रहमान बदलतात तेव्हा आपल्याला अशा प्रकारे मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक असे त्रास होऊ शकतात. तर आपण हे तर जाणून घेतलं की कोणत्या ग्रहांचा वृषभ राशीला हा त्रास सहन करावा लागू शकतो, परंतु नेमके वृषभ राशीवाले जे आहेत त्यांनी करिअर ऑप्शन्स किंवा व्यवसायामध्ये कशामध्ये गुंतवणूक केलेली ही जास्त चांगली असू शकते? महत्वाचं काय की यांना सोनं, चांदी जे असतात, धातू, याच्यामध्ये यांना खूप चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. किंवा शेअर मार्केटमध्ये सुद्धा जर करायचं असेल त्यांनी कपड्याशी संबंधित किंवा सौंदर्याशी संबंधित किंवा कॉस्मेटिक ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यामध्ये बरेचदा काय असतं माहिती का की आपण इन्व्हेस्टमेंट करतो ती सुद्धा योग्य वेळी होणं फार गरजेचं असतं. नुसतं आपण शुक्राची आपली तर जनरल चर्चा करतोय, आपण इथं वृषभ रास आहे म्हणून आपण इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने आपली पत्रिका पूर्ण जाणकार व्यक्तीला दाखवली पाहिजे. कारण कसं आहे की आपण जनरल चर्चा करतोय तर वृषभ राशीच्या लोकांनी कोणते व्यवसाय केले पाहिजेत किंवा कोणत्या याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे असा तुझा प्रश्न आहे. पण आता होतं काय की बरेच जण आपण हे टीव्हीवरचा कार्यक्रम पाहून ऐकतात आणि ते इन्व्हेस्टमेंट करतात आणि नंतर मग कुठेतरी त्यांचं नुकसान होतं. त्यासाठी कुंडलीतले 12 स्थानातले 9 ग्रहाचा सगळ्यांचा विचार सारासार करून जर आपण ते प्रयत्न केले आणि जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर आपण ती इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते. पण वृषभ राशीच्या लोकांनी जर करायचं असेल तर सोनं, चांदी, हिरे, माणिक जे रत्न आहेत किंवा सौंदर्य खुलवणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे कपड्यापासून ते कॉस्मेटिक पर्यंत सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चालते. तसंच त्यासोबत खाद्यपदार्थामध्ये पण यांना चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. फूडमध्ये जर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली किंवा हॉटेल्स बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळतं आणि तिथं सक्सेस पण होऊ शकतात. नक्कीच ही तर गोष्ट आहे. खरंच जर तुम्ही असं बघत असाल की फक्त वृषभ रास आणि सरांनी सांगितलं त्यामध्ये गुंतवणूक करायची तर हे चुकीचं ठरू शकतं. तुम्हाला आधी तुमची जी पत्रिका आहे ती जाणकार व्यक्तीशी माहिती घेऊन जाणकार व्यक्तीला दाखवून त्यानंतरच तुमचा करिअर ऑप्शन जो असेल किंवा कोणत्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करावी हे समजून घेऊनच मग त्याची सुरुवात करणं हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगलं असणार आहे. तर सर तुम्ही जसं मगाशी सांगितलं की वृषभ रासवाले जे असतात त्यांचा स्वभाव जो असतो ते हो पण म्हणत नाही आणि नाही पण म्हणत नाही. तर आता जर असं असेल, आपण व्यवसाय तर बघितले, त्यांना जर पार्टनरशिप वगैरे करायची असेल, गुंतवणूक करायची असेल व्यवसायासंबंधित तर त्यांनी गुंतवणूक करावी किंवा कोणाला तरी भागीदार घेऊन त्यांनी व्यवसाय करणं हे कितपत चांगलं असेल? महत्वाचं काय असतं की पार्टनरशिपचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा महत्वाची गोष्ट आहे की आपला स्वभाव, आपलं व्यावहारिकता, आपलं टॅलेंट, आपलं एज्युकेशन आणि आपण जे व्यवसाय निवडतो ह्या सगळ्या गोष्टीचा आधी विचार केला पाहिजे आणि त्याच्यावर मार्गदर्शन आधी घेणं गरजेचं असतं. आणि जसं मी तुला सांगितलं की आपल्या जन्मपत्रिकेतलं 7म स्थान जे असतं ना ते जसं लाईफ पार्टनरसाठी महत्त्वाचं असतं तसं व्यवसायामध्ये पार्टनरशिप करायची का नाही करायची याच्यासाठी पण तेवढंच महत्त्वाचं असतं. जसं आपण लग्नाच्या वेळेस मॅच मेकिंग करतो किंवा गुणमिलन पाहतो, एका मुलीचं एका मुलासोबत लग्न करत असताना ह्या दोघांचे स्वभाव कसे असणार आहेत, ह्या दोघांची विचाराची देवाणघेवाण कशी असणार आहे, ह्या दोघांची व्यावहारिकता कशी असणार आहे, दोघांचं एकमेकाबद्दलचं अट्रॅक्शन कसं असणार आहे, ह्या गोष्टीचा जसं विचार करतो ना तसंच व्यवहारामध्ये ज्या पार्टनरसोबत आपण पार्टनरशिप करतोय त्या माणसाची व्यावहारिकता काय, त्याची विचार करण्याची पद्धत काय, त्याची काम करण्याची पद्धत काय, तो व्यवहारामध्ये कसा आहे आणि त्याचं नॉलेज काय आहे त्या क्षेत्रातलं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या दोघांची मॅचमेकिंग करून नंतर एक तर पहिली गोष्ट की तुमच्या 7म स्थानामध्ये असे ग्रहमान आहेत का की तुम्हाला पार्टनरशिपमध्ये केल्यावर यश मिळणार आहे. जर नसतील तसे तर पार्टनरशिप करायलाच नाही पाहिजे. थोडं करायचं पण स्वतःचं करायचं, फार मोठे स्वप्न न पाहता स्टेप बाय स्टेप तुम्ही मोठे होऊ शकता. जर तुम्हाला फायनान्सची गरज असेल तर तुम्ही फायनान्ससाठी जर पार्टनर घेत असाल तर खरंच ते तुम्हाला लकलाप लागणार आहे का किंवा त्याच्यापासून तुम्हाला आर्थिक नुकसान होणार आहे का, असे बरेच उदाहरणं असतात की ते सुरुवातीला तर पैसा लावून एखाद्या माणसाकडून पूर्ण त्याचं टॅलेंट घेऊन टाकतात आणि नंतर पैसा स्वतःचा असतो, समोरच्या माणसाची मेहनत असते. कारण हे वृषभ राशीचे लोक फार मेहनती असतात, त्यांच्याकडे कल्पकता असते, त्यांच्या
त्यांच्याकडे विजन असतं सगळ्या गोष्टीचं, आणि मग त्यांच्यातलं सगळं टॅलेंट काढून घेऊन एक समोरचा माणूस स्वतः आपलं त्यांना बाजूला काढून देतो आणि स्वतःचा बिझनेस उभा करतो, आणि हे पुन्हा पहिल्या ठिकाणी जैसे थे होऊन जातात, पुन्हा शून्यावर येतात. तर असं न होता जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर आपण पार्टनरशिप केली तर मला वाटतं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. नक्कीच सर, आता आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की जाणकार व्यक्तीचा सल्ला घेऊन जर तुम्ही गुंतवणूक केली किंवा पार्टनरशिप मध्ये जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही जर तुमची पत्रिका दाखवली आणि त्यानंतरच जो काही डिसिजन असेल तो घेतला तर ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे. केवळ म्हणजे कोणी सांगतंय म्हणून हो नाही करून काहीही फायदा होणार नाहीये. तर जाणकार व्यक्तीचा जर सल्ला घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सरांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, आणि सरांशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती स्क्रोल होत असलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सरांचा मेल आयडी आहे, त्या मेल आयडी वरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. याशिवायच सरांशी ठाणेमध्ये, पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये या ठिकाणी त्यांचं ऑफिस सुद्धा आहे. भाग्य विजय या नावाने त्यांचं ऑफिस प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही भेट देऊ शकतात. परंतु भेट देण्यापूर्वी तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमची अपॉइंटमेंट नोंदवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा वेळ वाचेल. यासोबतच भाग्य विजय या आमच्या कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. सर, तुम्ही सुद्धा खूप उत्तम पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही ताज्या बातम्यांसाठी बघत राहा लोकशाही न्यूज.